जलगांव के नए बस स्टैंड पर उस वक्त हड़कंप मच गया जब जिला कलेक्टर रोहन डुगे ने अचानक निरीक्षण कर लिया। यात्रियों से टिकट के सफाई के नाम पर अतिरिक्त शुल्क तो लिया जा रहा था, लेकिन जमीनी हकीकत बिल्कुल उलट निकली। बस स्टैंड पर जगह जगह गंदगी के ढेर, बदबू और बदहाल व्यवस्था देखने को मिली। जैसे कलेक्टर मौके पर पहुंचे, हालात देखकर उनका गुस्सा फूट पड़ा। जिम्मेदाराना कर्मचारियों को मौके पर ही कड़ी फटकार लगाई और साफ शब्दों में चेतावनी दी गई कि अगर व्यवस्था तुरंत नहीं सुधरी तो सख्त कार्रवाई तय है। कलेक्टर ने साफ कहा कि यात्रियों से पैसा लेना और बदले में बुनियादी सुविधाएं न देना पूरी तरह अस्वीकार है। उन्होंने तुरंत सफाई व्यवस्था दुरुस्त करने और निगरानी बढ़ाने के निर्देश भी दिए। वहीं दूसरी तरफ बस स्टैंड पर मौजूद यात्रियों ने भी नाराजगी जताते हुए कहा कि रोजाना गंदगी और व्यवस्था से उन्हें भारी परेशानी झेलनी पड़ती है और अब उन्हें प्रशासन से ठोस कार्रवाई की उम्मीद है। अब सवाल ये है, क्या इस कार्रवाई के बाद सिस्टम सुधरेगा या फिर सब कुछ पहले जैसा ही चलता रहेगा। दिलेली आहे। या ठिकाणी वेगवेगळ्या जे स्वतः प्रत्यक्ष प्रवाशांची बातचीत करत पाहणी केलेली आहे। काय जाणवलंय सर, नेमकं काय सुधारणा केली पाहिजे? आता आपल्याला सर्वांना असलेल्या कल्पनेप्रमाणे उन्हाचा तडाखा वाढत आहे, उन्हाची काहिली वाढत आहे आणि त्यामुळे ज्या पब्लिक प्लेसेस आहेत जिथे जास्तीत जास्त नागरिकांचं येणं जाणं असतं, सामान्य नागरिकांचं येणं जाणं असतं, त्या सुस्थितीत असणं फार आवश्यक आहे। तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सावलीची व्यवस्था असणं आवश्यक आहे, स्वच्छता व्यवस्थित असणं आवश्यक आहे, जेणेकरून ह्या उन्हाच्या तडाख्यापासून लोकांना आपल्याला प्रॉपर वाचवता येईल। तर त्यासाठीची जी पूर्ण उपाययोजना आहे ती बघण्यासाठी म्हणून आज बसस्टँडला व्हिजिट करण्यात आली। बसस्टँडला व्हिजिट केल्याच्या नंतर इथे पाण्याची व्यवस्था अगदी चांगल्या प्रकारची आहे। थंड पाणी, आरोचं पाणी देखील उपलब्ध आहे आणि स्वच्छतेबाबत थोड्या सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, त्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। नागरिकांसोबत पण चर्चा करण्यात आली, त्यांनाही काय काय अडचणी येत आहेत त्या विचारण्यात आल्या। तर त्यांच्यामार्फतही असलेल्या सुविधांबाबत समाधान आणि काही सजेशन पण व्यक्त करण्यात आले, ज्याच्यामध्ये काही ठिकाणी सावलीची व्यवस्था करणं आवश्यक आहे। त्या सगळ्या सूचना डेप्युटी मॅनेजर साहेबांना देण्यात आलेल्या आहेत। ते तात्काळ तशा प्रकारच्या सूचनांचा अंमलबजावणी करतीलच असं आश्वासन पण त्यांच्याकडून प्राप्त झालेलं आहे। स्वच्छतेमध्ये सुधारणा करण्याची थोडी नितांत आवश्यकता दिसते आणि त्याबाबतच तात्काळ अंमलबजावणी करणं त्यांच्याकडून अपेक्षित आहे। कर्मचारी जर दिवसभर काम करून सर त्यांचे विश्रामगृह जर बघितलं तर त्यांची दयनीय अवस्था या ठिकाणी झालेली आहे। पाहिजे त्या ठिकाणी पाणी मिळते, नको त्या ठिकाणी पाणी वाया जाते, सर अशी परिस्थिती बघताना त्याबाबत त्यांना तात्काळ उपाययोजना करण्यासाठी सूचना दिल्या। कर्मचाऱ्यांना सध्या एक माठ ठेवण्यात आलेला आहे, त्याच्यातून पाणी देण्यात आहे, परंतु तिथेही आरो वॉटर उपलब्ध करून देण्यासाठी आणि व्यवस्थित पाण्याची सुविधा देण्यासाठीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। ते त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचं आश्वासन देखील त्यांनी दिले। स्वच्छता महामंडळाने स्वच्छता आणि सुव्यवस्था प्रवाशांसाठी 2 रुपये वाढवण्यात आलेले आहेत। मात्र जर तुम्ही इथं बघितलं तर तुमच्या समोरची दृश्य होती, तुम्ही येणार आहेत म्हणून स्वच्छता कर्मचारी झाडू मारायला लागलेला आहे आणि अर्ध्या भागात तुम्ही स्वतः डोळ्याने बघितलेलं आहे की त्या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव होता, बाकडे काही तुटलेली होती, अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। आपण सरप्राईज व्हिजिट केलेली आहे, त्यामुळे त्याची पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती। स्वच्छतेबाबत मी जसं यापूर्वी बोललो की स्वच्छतेमध्ये इम्प्रूव्हमेंटची नितांत आवश्यकता दिसून येते, तशा सूचना तात्काळ देण्यात आलेल्या आहेत आणि त्याची परत एकदा काही दिवसानंतर काही अधिकारी पाठवून व्हिजिट करून त्याची अंमलबजावणी झाली की नाही ती पण आपण पडताळणी करतो। आता आपण पाणी या ठिकाणी उपलब्ध असल्याचं सांगितलं, मात्र हे जे पाणी आज पिण्यासाठी प्रवाशांना उपलब्ध आहे ते एस टी मंडळाचं नाही तर NGOच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे। महामंडळाची काय व्यवस्था आहे? महामंडळांचा आणि ते प्रायव्हेट NGOचा करार करून त्यांनी ती पाण्याची व्यवस्था तिथे करून देण्यात आलेली आहे, परंतु ती पूर्ण एका साईडला पाण्याची व्यवस्था आहे, दुसऱ्याही साईडला पाण्याची व्यवस्था असेल तर नागरिकांना आणखी सुलभतेने पाणी मिळेल, यासाठी त्यांना दुसऱ्या ठिकाणी पण पाण्याची व्यवस्था करण्याबाबतची सूचना देण्यात आली।